नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एक नवा प्रवास सुरू करतोय, म्हणजेच पायथन शिकण्याचा प्रवास। मी तुम्हाला हे सर्व माझ्या मातृभाषेत म्हणजेच आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत शिकवणार आहे। कारण जेव्हा आपण आपल्या भाषेत शिकतो तेव्हा शिकलेलं चटकन लक्षात राहतं आणि आत्मविश्वासही वाढतो। पायथन ही एक प्रोग्रामिंग भाषा आहे जी खूपच सोपी, वाचायला सहज आणि वापरायला शक्तिशाली आहे। याचं खास वैशिष्ट्य म्हणजे कमी कोड जास्त काम। आज जगभरात लाखो लोक पायथन वापरतात आणि ती अनेक क्षेत्रांमध्ये वापरली जाते, जसं की डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वेब डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट, ऑटोमेशन अशा भरपूर क्षेत्रामध्ये पायथन जी आहे ती वापरली जाते। थोडक्यात सांगायचं तर पायथन शिकलं की IT आणि तंत्रज्ञानाच्या जगात जे काही करिअरची असंख्य जे काही दरवाजे आहेत ते तुमच्यासाठी उघडले जातात। आजपासून आपण जी काही आहे पायथनची 30 लेक्चरची सिरीज पाहणार आहोत आणि त्या 30 लेक्चरच्या सिरीजमधला आजचा हा जो काही आहे तो पहिला व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पायथन प्रोग्रॅमिंग। या व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण पायथनचं इंट्रोडक्शन पाहणार आहे आणि यामध्ये तुम्हाला मी बरेचसे जे काही पॉइंट्स आहेत ते मी क्लिअर करणार आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण हा व्हिडिओ जो आहे किंवा आपण हा जो काही लेक्चर जो आहे तो आपण स्टार्ट करूया। बिगिनरपासून ते म्हणजे जे काही सुरुवात आहे, जे काही विद्यार्थ्यांना पायथनबद्दल कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महत्त्वाचा आहे। म्हणजेच प्रोग्रॅमिंग म्हणजेच काय यापासून आपण सुरुवात करणार आहोत। तर ते बेसिकपासून तर ते ॲडव्हान्सपर्यंत आपण हे शिकणार आहोत डे बाय डे। 30 लेक्चरमध्ये तुम्हाला जे काही आहे ते पूर्ण तुमचं हे क्लिअर होऊन जाणार आहे। ओके, तर मग आपण स्टार्ट करूया। या लेक्चर्समध्ये आपण काय पाहणार आहोत, मी काही पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत, जसं आहे व्हॉट इज प्रोग्रॅमिंग अँड प्रोग्रॅमिंग लँग्वेज, डिफरन्स बिटवीन प्रोग्रॅमिंग अँड कोडिंग, व्हॉट इज पायथन, पॉप्युलर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस, व्हाय पायथन, करिअर विथ पायथन आणि शेवटचा पॉईंट आहे आपला कंपायलर वर्सेस इंटरप्रिटर। ओके, हे जे सगळे पॉईंट्स आहेत ते आपण ह्या लेक्चर्समध्ये कव्हर करणार आहेत, इंग्लिश विथ आपली जी काही मातृभाषा आहे म्हणजेच मराठीमधून। ओके, तर मग आपण स्टार्ट करूया। आपला पहिला पॉईंट आहे व्हॉट इज प्रोग्रॅमिंग अँड प्रोग्रॅमिंग लँग्वेज, म्हणजेच काय, प्रोग्रॅमिंग म्हणजेच काय आणि प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजेच काय। ओके, तर सुरुवात प्रोग्रॅमिंग म्हणजेच काय यापासून करूया। Programming is the process of giving instruction to a computer so that it can perform task. प्रोग्रॅमिंग म्हणजेच काय आहे, संगणकाला इन्स्ट्रक्शन देणं म्हणजेच प्रोग्रॅमिंग आहे की जेणेकरून तो आपल्याला हवे असलेलं काम करू शकेल। हे झालं प्रोग्रॅमिंग। आणि प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजेच काय, अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज इज अ वे टू कम्युनिकेट विथ द कम्प्युटर। म्हणजेच प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजेच काय, आपली आणि संगणकाची भाषा जी आपल्याला एकमेकांशी बोलायला मदत करते। हे झालं आपलं प्रोग्रॅमिंग लँग्वेज। एक्झाम्पल घेऊया, जर आपण रेसिपी लिहून दिली कोणालाही, जसं आपण रेसिपी लिहून दिली की कोणी कुक करू शकतं, ओके, म्हणजे काय, स्वयंपाक करू शकतो, तसंच कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन दिल्या की तो काय करतो, काम करतो। ओके, समजलं? अजून थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करते। प्रोग्रॅमिंग म्हणजेच काय, रायटिंग इन्स्ट्रक्शन फॉर कम्प्युटर्स, म्हणजेच काय, संगणकाला काम करायला सांगण्यासाठी इन्स्ट्रक्शन देण्याची प्रक्रिया म्हणजेच काय झालं प्रोग्रॅमिंग। जसं की एक्झाम्पल कॅल्क्युलेटर, मोबाईल ॲप्स आणि वेबसाईट्स। आणि लँग्वेज म्हणजेच काय, म्हणजे प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजेच काय, अ मीडियम टू कम्युनिकेट विथ कम्प्युटर्स, म्हणजेच संगणकाशी संवाद साधण्याचं साधन म्हणजेच प्रोग्रॅमिंग लँग्वेज। समजलं असेल तुम्हाला?
कम्प्युटर जो काही आहे त्या कम्प्युटरला भाषा म्हणजे इंग्लिश मराठी वगैरे असं नाही समजत आहे, तर त्याला कोडमध्ये सांगितलं जातं. म्हणजे 0 आणि 1 हे बायनरी जे कोडिंग आहे किंवा बायनरी जी लँग्वेज आहे त्यामध्येच कम्प्युटरला समजतं किंवा कम्प्युटर अंडरस्टँड करतो. प्रोग्रॅमिंग लँग्वेज ॲक्ट ॲज अ ब्रिज, म्हणजे तो काय आहे, एक जो आहे तो ब्रिज आहे किंवा एक दुवा आहे कम्प्युटरला समजवण्याचा. मग त्याचे एक्झाम्पल आहेत C++, जावा, पायथन आणि जावास्क्रिप्ट. हे जे काही आहेत ते काय आहेत, आपले प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे उदाहरणं आहेत. आता तुम्हाला समजलं असेल की प्रोग्रॅमिंग म्हणजेच काय आणि प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजेच काय. आपला पुढचा पॉईंट काय आहे, डिफरन्स बिटवीन प्रोग्रॅमिंग अँड कोडिंग. म्हणजेच काय, प्रोग्रॅमिंगमधला आणि कोडिंगमधला डिफरन्स काय आहे. पहिल्यांदा प्रोग्रॅमिंग समजून घेऊ किंवा तुम्ही प्रोग्रॅमिंग आता तुम्हाला समजलं असेल, आपण कोडिंग समजून घेऊ. ओके. कोडिंग मीन्स रायटिंग कोड इन अ स्पेसिफिक प्रोग्रॅमिंग लँग्वेज. कोडिंग म्हणजेच काय की प्रोग्रॅम लिहिणं एक स्पेसिफिक प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये. प्रोग्रॅमिंग मीन्स प्लॅनिंग, डिझायनिंग, कोडिंग, डिबगिंग अँड सॉल्विंग प्रॉब्लेम. ओके. म्हणजेच काय, कोडिंग म्हणजे फक्त कोड लिहिणं, वेगळं काही नाही आहे. पण प्रोग्रॅमिंग म्हणजेच काय, पूर्ण प्रोसेस, प्रॉब्लेम समजून घेणं, त्याचं सोल्युशन तयार करणं, कोड लिहिणं आणि एरर काढणं. ओके. जसं अजून थोडंसं एक्सप्लेन करायचं म्हणजेच प्रोग्रॅमिंग म्हणजे प्लॅनिंग, अल्गोरिदम, डिबगिंग आणि प्लस कोडिंग. आणि कोडिंग म्हणजे काय, ओनली रायटिंग कोड, फक्त कोड लिहिणं. अजून थोडंसं एक्सप्लेन करते. प्रोग्रॅमिंग म्हणजेच काय, बिल्ड फुल हाऊस. प्रोग्रॅमिंग म्हणजेच काय, पूर्ण घर बांधण्याची योजना. आणि कोडिंग म्हणजे काय, फक्त विटा रचण्याचं काम. कोडिंग म्हणजेच ले ब्रिक्स. कळलं तुम्हाला प्रोग्रॅमिंग आणि कोडिंगमधला डिफरन्स. आपला नेक्स्ट पॉईंट आहे, व्हॉट इज पायथन. पायथन म्हणजेच काय. पायथन इज अ हाय लेवल सिम्पल अँड पॉवरफुल प्रोग्रॅमिंग लँग्वेज क्रिएटेड बाय गुडिओ व्हॅन रिसिम इन 1991. ओके. हे जे काही आहे ज्यांनी कोणी पायथनचा शोध लावलेला आहे त्यांचं नाव आहे गुडिओ व्हॅन आणि त्यांनी कधी शोध लावलेला आहे, 1991 मध्ये. ओके. इट इज अ वाईडली यूज्ड फॉर वेब डेव्हलपमेंट. कशासाठी यूज केली जाते, वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, AI, ऑटोमेशन, सायबर सिक्युरिटी आणि अशा बऱ्याचशा ठिकाणी तुमची पायथन जी आहे ती वापरात असते. मराठीत सांगायचं तर पायथन ही सोपी आणि सामर्थ्यशाली भाषा आहे. तिचं सिंटॅक्स अगदी इंग्लिशसारखं आहे, म्हणून बिगिनर्सला म्हणजे जे कोणी शिकायला सुरुवात करतात त्यांना ती खूप सोपी वाटते. ओके. अजून थोडंसं एक्सप्लेन करूया आपण. ही इझी टू लर्न आहे, बिगिनर फ्रेंडली आहे आणि ही कुठे वापरली जाते, वेब डेव्हलपमेंट, जसं मी अगोदरही सांगितलेलं आहे, वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्समध्ये, नंतर ही जी काही आहे ती AI आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, त्यानंतर सायबर सिक्युरिटीजमध्ये आणि खूप साऱ्या ठिकाणी तुमची ही जी काही पायथन जी आहे ती वापरली जाते. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे पॉप्युलर प्रोग्रॅमिंग लँग्वेज. अजून पायथन व्यतिरिक्त अजून कोणत्या अशा लँग्वेज आहेत की ज्या पॉप्युलर्स आहेत, तर प्रसिद्ध आहेत. ओके. तर पहिली आहे सी कुठे वापरली जाते, सिस्टम प्रोग्रॅमिंगसाठी. C++ गेम्स आणि ॲप्लिकेशनसाठी. जावा अँड्रॉइड आणि जे काही एंटरप्राइजेस ॲप्स असतात त्यांच्यासाठी. जावास्क्रिप्ट वेब डेव्हलपमेंटसाठी. पायथन वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनसाठी. PHP ही जी काही लँग्वेज आहे ती वेब बॅकेंडसाठी, वेब बॅकेंडला. ओके. वर्डप्रेससाठी आणि दुसरी जी आहे ती लॅरावेलसाठी. स्विफ्ट ही जी काही लँग्वेज आहे iOS ॲप्स बनवण्यासाठी वापरल्या जाते आणि कॉटलिन ही जी काही लँग्वेज आहे ती अँड्रॉइड ॲपसाठी वापरली जाते. पण सगळ्यात सोपी भाषा म्हणजेच कोणती, जी आपण ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये शिकणार आहोत, ती म्हणजे पायथन. ओके. आता पुढचा आपला पॉईंट आहे व्हाय पायथन. मग पायथनच का, तर त्याचे काही फीचर्स इथे दिलेले आहेत. इझी टू लर्न अँड बिगिनर फ्रेंडली, म्हणून पायथन शिकायची असते. ह्यूज कम्युनिकेटिव्ह अँड लायब्ररी सपोर्ट आहे त्याला. खूप मोठा असा लायब्ररी सपोर्ट आहे. लायब्ररी सपोर्ट काय हे सगळं आपण
वन बाय वन प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला समजेल की त्याचा आपल्याला कशा पद्धतीने सपोर्ट मिळतो. त्यानंतर क्रॉस प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे विंडोजमध्ये पण चालते, मॅकमध्ये पण चालते आणि लिनक्समध्ये चालते. त्यानंतर कुठे कुठे वापरली जाते, गुगल, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि नासामध्ये. पायथन हे बऱ्याच वेळा मी वापरले आहे. पायथन शिकायला अगदी सोपी आहे आणि इंडस्ट्रीमध्ये त्याचा खूप स्कोप आहे. त्याची जी काही पॉप्युलॅरिटी आहे त्याच्यामुळे आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटी खूप जास्त मिळतात आहे. ओके, पुढचा पॉईंट आहे आपल्याला याच्यामध्ये करिअर विथ पायथन. मग पायथन केल्यानंतर तुम्ही कशामध्ये करिअर करू शकता, तर कशात करिअर करू शकता. वेब डेव्हलपर आपण होऊ शकतो, डेटा सायंटिस्ट होऊ शकतो, AI आणि ML इंजिनियर्स तुम्ही होऊ शकता, ते सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, गेम डेव्हलपर आणि ऑटोमेशन इंजिनियर्स. म्हणजे पायथन शिकून भविष्यात अनेक करिअरचे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. त्यानंतरचा आपला पुढचा पॉईंट आहे, मग पायथन शिकण्यासाठी आपल्याला ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. ते म्हणजेच कुठलं, कंपायलर वर्सेस इंटरप्रेटर. मग कंपायलर वापरायला पाहिजे की इंटरप्रेटेड वापरायला पाहिजे, तर दोन्ही आपण वापरणार आहोत. पण त्यामधला आपण फरक पहिल्यांदा काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. ओके, आता कंपायलर म्हणजेच काय झालं तुमचं, तर जे काही एक्झाम्पल्स जसं मी दिलेले आहे की C आणि C++, आणि इंटरप्रेटेड म्हणजेच काय, पायथन आणि जावास्क्रिप्ट जे काही लँग्वेजेस आहेत ते आपण इंटरप्रेटेड वापरणार आहोत. ओके, तर पहिले कंपायलरची डेफिनेशन समजून घेऊया आपण. अ कंपायलर ट्रान्सलेट द एंटायर प्रोग्राम इनटू मशीन कोड ॲट वन्स देन एक्झिक्यूट इट्स. म्हणजेच काय की कंपायलर म्हणजे एक ट्रान्सलेटर जो सगळा प्रोग्राम एकदम मशीनला देतो. ओके, म्हणजेच C आणि C++ ह्या ज्या काही आहेत त्या. आणि इंटरप्रेटेड म्हणजेच काय, अँड इंटरप्रेटेड ट्रान्सलेट अँड एक्झिक्यूट द प्रोग्राम लाईन बाय लाईन. म्हणजे जसं पायथन आणि जावास्क्रिप्ट जसं काम करतात तसेच. म्हणजेच इंटरप्रेटेड जो आहे तो म्हणजे काय, तो काय करतो, ओळ वाचून प्रोग्राम रन करणारा ट्रान्सलेटर पायथनमध्ये इंटरप्रेटेड वापरला जातो. मग कंपायलर काय करतो, अजून थोडंसं एक्सप्लेन केलं. कंपायलर ट्रान्सलेट होल प्रोग्राम फास्टर. ओके, म्हणजे संपूर्ण प्रोग्राम जो आहे तो एकदम मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो. आणि इंटरप्रेटेड जो आहे लाईन बाय लाईन स्लोली काम करतो, ओळीनुसार कन्वर्ट करून लगेच आउटपुट देतो. कंपायलर काय करतो, ट्रान्सलेट पूर्ण बुक, ट्रान्सलेट फुल बुक. आणि इंटरप्रेटेड जो आहे सेंटेन्स बाय सेंटेन्स जे आहे ते आपलं काम करतो. ओके, तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. म्हणजे तरी पण मी थोडासा एक ओव्हरव्ह्यू घेते की आपण काय काय पाहिलेला आहे. हा जो काही व्हिडिओ आहे यामध्ये किंवा हा जो काही लेक्चर आहे त्यामध्ये प्रोग्रॅमिंग आणि प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजेच काय, प्रोग्रॅमिंग आणि कोडिंग यामधला आपण फरक समजून घेतला. नंतर पायथन म्हणजेच काय, पायथनच का करायला पाहिजे किंवा पायथन का इम्पॉर्टंट आहे. नंतर पायथन शिकल्यानंतर तुम्हाला काय काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि शेवटचा पॉईंट आपण शिकलोय, कंपायलर आणि इंटरप्रेटेड यामधला फरक. आपला नेक्स्ट जो काही लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण पायथन डाउनलोड कसा करायचा, त्यानंतर तुमच्या मशीनमध्ये तो इन्स्टॉल कसा करायचा हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. एकच करायचं आहे, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे की जेणेकरून पायथन रिलेटेड ही जी काही सिरीज आहे ह्या सिरीजचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यानंतर तुम्ही बेल आयकनवर क्लिक करून ठेवा की जेणेकरून मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड करेल तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि जर मी बनवलेले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत जर असतील तर लाईक आणि सबस्क्राईब तर कराच, पण तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा हे शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.